इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील सांडपाणी आणि प्रक्रिया केलेले पाणी मोठ्या प्रमाणात कबनूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाहून येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे जोपर्यंत कबनूरचा घनकचरा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत गावातील दैनंदिन कचरा इचलकरंजी महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये डंपिंग करण्याची तात्पुरती परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीने महापालिकेकडे दिले आहे। इचलकरंजी शहरातील जवाहरनगर, स्वामीमळा, फकीरमळा, भारतमाता हाऊसिंग सोसायटी, इंदिरा कॉलनी, लिगाडेमळा, कोलेमळा, यशवंत कॉलनी आणि महेश कॉलनी परिसरातील सांडपाणी दररोज मोठ्या प्रमाणावर कबनूरच्या हद्दीत येतं। हे पाणी साखर कारखाना रोडवरील केटकाळेमळा, साठेनगर, तिरंगा कॉलनी, काडाप्पामळा, मणेरेमळा, गांधी विकास नगर, गल्ली नंबर 1 या निवासी भागातील गटारांमधून वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक इतर कचरा साचून राहतो। यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या सांडपाण्याचा कबनूर ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्यानं कबनूर ग्रामपंचायतीकडून गोळा होणारा दैनंदिन कचरा महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये टाकण्याची तात्पुरती परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन प्रशासक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांना दिलं। या पत्राच्या प्रती आमदार राहुल लावाडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती हातकणंगले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना दिल्या आहेत। यावर मनपा काय निर्णय घेणार याकडे कबनूरवासियांचं लक्ष लागून राहिलंय। यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे, सरपंच सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे, बाळासाहेब माने, समीर जमादार, पल्लवी पाटील उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।